तुकोबाराय सांगतात, तीर्थयात्रा करून काय केलं? डुबकी मारून आला चंद्रभागेत, गंगेत, यमुनेत, त्रिवेणी संगमात, जिथे कुठे आपल्याला वाटतं ते करायचंच आहे बरं. तुकोबाराय असं नाही म्हणत की नका करू, ते म्हणतात की विवेक कर. जाऊन या तीर्थ काय तुवा केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. चांबडं धुवून आला. जर कुठलाही विवेक न करता चंद्रभागेत डुबकी मारण्यानी जर स्वर्गप्राप्ती होत असती तर पंढरपुरातल्या गवळ्यांच्या म्हशी स्वर्गात गेल्या असते, कारण का ते रोज जातात चंद्रभागेला. मी खऱ्या म्हशींबद्दल बोलतोय मी, नाही तर आपल्या अंगाला बसतोय का हा झबला असा विचार करू नका. विदुर यात्रा करत वेगवेगळ्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेत नामस्मरण करत यमुनेच्या काठी गेलेले. आणि यमुनेच्या काठी गेल्यानंतर त्यांना समोर एक परिचित व्यक्ती दिसते आणि मनामध्ये उत्सुकता निर्माण होते की ह्यांना पाहिलंय मी कुठेतरी, माझ्या ओळखीचे आहेत, अंतर दूर आहे. तिकडे उभ्या असलेल्या व्यक्तीलाही वाटतं की ह्यांना मी पाहिलंय. आणि मग तीव्रतेने दोघं एकमेकांच्याकडे येतात आणि दोघांच्याही तोंडून एकदम निघतं. विदुर म्हणतात, उद्धवजी आपण इथे. उद्धवजी म्हणतात, विदुरजी आपण इथे. उद्धव कृष्ण सखा आहे आणि विदुर कृष्ण भक्त आहे. असे दोघं कृष्णप्रेमी एकत्र भेटल्यानंतर, कधी आलात, कुठून आलात, ट्रेननी का बसनी का फ्लाईटनी आला, कुठे उतरलाय, सरोवरला का सिटी पार्कला, काही अनपेक्षितरित्या आपण अयोध्याजीमध्ये भेटलो तर ह्या सगळ्या निरर्थक गोष्टींची पहिल्यांदा चौकशी करतो. अरे वा, तुम्ही सुद्धा अयोध्यामध्ये? हो. तुम्ही कोणाबरोबर आलात? प्रारब्धाबरोबर जात असतो आपण, पण मग कोणाचं तरी नाव सांगतो. विदुरांनी उद्धवांना पाहिलं, उद्धवांनी विदुरांना पाहिलं आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. हरिभक्त भेटतात तेव्हा अशी प्रतिक्रिया व्हायला पाहिजे. तुम्ही स्वेच्छेने यात्रेला निघाला की हाकलून दिलं घरच्यांनी वगैरे, असलं काहीही प्रपंचाचं बोलायचं नसतं. आणि मग विदुर काका उद्धवांना म्हणायला लागले की तुम्ही कृष्ण सखे आहात, माझे भगवंत कसे आहेत? आणि उद्धवांनी सांगितलं की ते आता नाही आहे, ते स्वधामी गेलेत. विदुरांना माहीत नाही. आघात होतो. संपूर्ण यादव कुळाचा संहार झालेला आहे आणि तोही श्रीकृष्ण इच्छेने झालेला आहे. कारण का श्रीकृष्णांनी यादवांच्या मदतीनं कौरवांचा आणि असुर वृत्तीच्या लोकांचा निपात केला. पण जेव्हा इथलं काम संपल्यानंतर स्वधामी जायची वेळ आली तेव्हा भगवंताच्या मनामध्ये आलं की मी आहे तोपर्यंत यादव नीट वागतायत, मी गेल्यानंतर शक्तीनं उन्मत्त झालेले यादव लोकांना त्रास देतील, तर यांचा बंदोबस्त कसा करायचा? आणि मग भगवंतानी अशा प्रकारे रचना केली की एका पर्वाच्या निमित्तानं ऋषी मुनी ब्राह्मण पंडित एकत्र आले असताना यादव कुळातल्या वाह्यात मुलांच्याकडून त्या भूवैकुंठावरच्या देवदेवतांची कुचेष्टा व्हावी असा प्रसंग घडवून आणला. सगळा तोच घडवतो. दिस वर्ल्ड इज मॅथमॅटिकली परफेक्ट. आणि मग सांबाच्या पोटाला कपडे बांधले आणि एका ब्राह्मणाकडे घेऊन गेले. ध्यानाला बसला होता. सगळा पोशाख पेहराव स्त्रीसारखा केलाय आणि विचारलं की महाराज, ही आमची आपता आहे, नात्यातली आहे आणि हिला खूप काळजी वाटते की आपल्या पोटी काय जन्माला येईल. दिवस गेलेत, दिवस भरत आलेत. पहिल्यांदा तर त्या ब्राह्मणाने अतिशय करुणेनं ह्या यादवांच्याकडे पाहिलं आणि नंतर त्याच्या असं लक्षात आलं की हे तर टिंगल टवाळी करताय. आणि म्हणून तो म्हणाला, असं दिवस भरत आले, हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल, मुसळ. मग घाबरले, कारण का शाप तर खोटा ठरणार नाही.
ब्रह्मज्ञाची वाणी असत्य ठरणार नाही. मग वसुदेवांच्याकडे गेले आणि सांगितलं की असं असं झालंय. ते म्हणाले की आता तुम्ही गप्प बसा, हे काढा सगळे कपडे. आणि कपडे काढल्यावर खरंच एक मुसळ आत होतं. ते म्हणाले की या मुसळाचे तुकडे तुकडे करू आणि समुद्रामध्ये फेकून देऊ. कारण का शापाचा उत्तरार्ध असा होता की हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि ते मुसळ यादवांचा कुलनाश करेल. मग मुसळच नाही राहिलं तर नाशही टळेल. ना रहे बांस ना बजेगी बांसुरी. तुकडे तुकडे करून समुद्रात फेकून दिलं, चूर्ण केलं, असं भागवतातला उल्लेख. मग त्या मुसळाच्या खाली एक लोखंडाची रिंग असते, तो तुकडा फेकून दिला, समुद्रातच फेकला. नंतर लाटांबरोबर ते सगळी चूर्ण झालेली मुसळाची जी पावडर आहे ती सगळी किनाऱ्याला आली आणि त्या पावडरीतून अतिशय धारदार असं गवत निर्माण झालं. न तुटणारं, सहजासहजी, थोडंसं कठोर. आणि तो लोखंडाचा जो तुकडा आहे तो तुकडा एका माशाने गिळला. तो मासा एका कोळ्याला सापडला. तो एका लोहाराने विकत घेतला आणि शिजवण्यासाठी मासा फाडला तर आत लोखंडाचा तुकडा निघाला. त्या लोहाराने त्या तुकड्याचा बाण बनवला. त्या बाणाने भगवान श्रीकृष्णांच्या पायाला इजा केली आणि जाण्याचं निमित्त भगवंतांनी साधलं. पण उन्मत्त झालेल्या यादव कुळातल्या सर्वांनी हे असं अद्भुत गवत आलेलं बघितल्यानंतर ते गवत उपटायला सुरुवात केली आणि उपटता उपटता एकमेकाचा उपमर्द झाल्यामुळं त्या गवतांचं शस्त्र बनवून यादवांच्या कुळाचा संहार झाला. आणि भगवंत आता स्वधामी निघाले तर उद्धवांना असं वाटलं की मी इथे राहून काय करणार. तर ते म्हणाले की मला तुमच्याबरोबर घेऊन चला. भगवंतांनी सांगितलं की उद्धवा, तू जर माझ्याबरोबर येशील तर धर्म कुणाच्या आश्रयाने राहील. परीक्षितांनी विचारलेला, शौनकांनी विचारलेला प्रश्न लक्षात आहे ना, की श्रीकृष्ण स्वधामी गेल्यानंतर धर्म कुणाच्या आश्रयाने राहिला. त्यामुळं तुला इथे थांबावंच लागेल. उद्धव म्हणाला की यादव कुळाचा संहार न करता अन्य काही मार्ग नव्हता का. श्रीकृष्णाने सांगितलं की अन्य काही मार्ग नव्हता. मी आहे तोपर्यंत हे सगळे उन्मत्त लोक नियंत्रणामध्ये राहिले, मी गेल्यानंतर मात्र ते नियंत्रणात राहिले नसते. भगवंताने एक संदेश असा दिला की पायात जर काटा मोडला तर बाजूला पडलेल्या दुसऱ्या काट्याने पायातला काटा काढायचा असतो. पण ज्या काट्याने पायातला काटा काढला तो काटा खिशाला लावून फिरायचा नसतं, तो पण मोडून फेकून द्यायचा असतो. दुर्जनांचा संहार करण्यासाठी जे साधन वापरलेलं आहे ते साधन जर शिल्लक राहिलं तर ते उन्मत्त होण्याची शक्यता असते. म्हणून उद्धट, उर्मट, उन्मत्त दुर्जनांच्या बरोबर दुर्जनांचा नाश करणाऱ्या साधनालाही संपवायला पाहिजे. उद्धव म्हणाले, मग आता मी काय करू. तर भगवंतानी उद्धवांना सगळं आत्मज्ञान दिलं, सारं ज्ञान दिलं, धर्मज्ञान दिलं. हे सगळं विदूर ऐकतायत आणि विदूर आणि उद्धवांचा हा संवाद श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना सांगतायत. असा वृत्तांत सूत शौनकांच्या कानावर घालतायत. आता मी सारखं हे कोडं टाकणार नाही, तुम्ही समजून घ्या आता कोण कोणाशी काय बोलतायत. विदुराने गदगद होऊन विचारलं, तुम्हाला जे आत्मज्ञान दिलं भगवंतानी मला द्याल का. ते म्हणाले की भगवंताची अशी आज्ञा आहे की विदुरांना हे ज्ञान मैत्रेय देतील. विदुर म्हणाले, म्हणजे स्वधामी जाताना माझी आठवण काढली भगवंतानी. ते म्हणाले, एकदा नाही दोनदा. एकदा तुला हे ज्ञान मैत्रेय देतील असं सांगताना काढलं आणि अतिशय करुणपणाने माझा हात हातात घेऊन भगवान श्रीकृष्ण मला असं म्हणाले, उद्धवा, जो जो माझ्या संपर्कात आला आणि ज्यांनी जे जे मागितलं ते ते मी सगळं त्याला दिलं,
फक्त विदुर काकांना मी काही देऊ शकलो नाही. मी द्वारकेमध्ये 56 भोग रोज खातो आहे, पण एकही दिवस असा नाही गेला की विदुर काकांच्या घरच्या खिचडीची मला आठवण नाही झाली. कीर्तनकार प्रवचनकाराने विदुरांना बळबळच गरीब ठरवण्यासाठी त्यांच्या घरी काय कोंड्याचा मांडा करून श्रीकृष्ण जेवले वगैरे असं काही झालेलं नव्हतं. विदुर गरीब नव्हते, विदुर विरक्त होते. आणि विरक्ताच्या घरी जो सात्विक आहार असतो कढी खिचडीच असतो, त्यामुळे तोच खाल्ला होता. आणि विदुरांच्याकडे जेवायला जाण्यामध्ये जेवण हा विषय महत्त्वाचा नव्हता श्रीकृष्णांच्यासाठी. कारण का युद्ध टाळण्यासाठी ज्या शिष्टाईला भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरामध्ये आले होते, तिथे दुर्योधन आणि अनेक राजे रजवाड्यांनी श्रीकृष्णांसाठी मेजवानी ठरवली होती. कृष्ण गेले नाहीत. दुर्योधन म्हणाला, मी तर इतकं सगळं तुमच्या आवडीचं केलंय. श्रीकृष्णाने सांगितलं की एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडे जेवायला तेव्हाच जाते जर आमंत्रण देणाऱ्याविषयी आमंत्रण स्वीकारण्याच्या मनात प्रेम असेल तर. मला तुझ्याविषयी प्रेम वाटत नाही. आणि 2, नाईलाज आहे, तर आपल्याला कुठेच खायला मिळत नाही म्हणून आमंत्रण स्वीकारून येतो. माझी तशी अवस्था नाही, त्यामुळं मी तुझ्याकडे येणार नाही. मी जाणार विदुर काकांच्याकडे. आता विदुर काकांच्याकडे जेवायला जाणं तर बहाणा होता. तिथे होती माता कुंती. तिच्या कानावर घालायचं होतं की मी शिष्टाईसाठी आलोय. आणि कुंतीने सांगितलं की शिष्टाईसाठी आलात तुम्ही, छान झालं, पण शिष्टाईमध्ये अशी कोणतीही तडजोड करू नका की ज्यामुळं पांडवांचं सारं सन्मान वैभव नाहीच होईल. लक्षात घ्या. काय कुठल्याही प्रकाराने असं करू नका. तुमच्या मनात तुमच्या लक्षात हे कायमचं राहू द्या की एक क्षत्राने आपल्या पोरांना ज्या हेतूने जन्माला घालते तो हेतू साध्य होण्याची क्षण आलेला आहे. आता युद्धातून मागे येऊ नका आणि 93,000 पाकिस्तानी सैनिक परत देऊ नका म्हणाले. कुंतीने सांगितलं हे. द्रौपदी सुद्धा म्हणाली की मी सूड घेतल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. स्त्रीची अनेक रूपं आपण गेल्या 3 दिवसात पाहिली. हे रूप पण लक्षात ठेवा. राष्ट्रीय गौरवाच्या जिथे अधिक्षेप होतो अशा नीचतम वृत्तीच्या लोकांचा सूड घेतल्याशिवाय जिला चैन पडत नाही ती सनातन वैदिक धर्मावलंबी स्त्री आहे असं खुशाल मानावं, डोळे झाकून मानावं. विदुरांना खूप समाधान वाटलं. या समाधान वाटण्यातलं एक रहस्य लक्षात ठेवा. शास्त्र असं म्हणतं की पुण्यवान जीव तो जो मरताना भगवंताचं स्मरण करतो. पण भगवंताचा भक्त इतका समर्थ की भगवंत स्वधामी जात असताना भक्ताची आठवण काढतात. हे भक्ताचा अधिकार आहे, हा भक्ताचा मान आहे. मला विदुरांसारखं भक्त होता आलं पाहिजे की मी तर त्यांची आठवण काढेनच, त्यांनी माझी आठवण काढली पाहिजे. आणि मग विदुरांना हे सगळं समजावून सांगितल्यानंतर विदुरांना धन्य वाटणं तर स्वाभाविक होतं. उद्धवांना विचारलं की आता पुढे तुम्ही कुठे जाणार. ते म्हणाले मी बद्रिकाश्रमात जाणार. मैत्रेयीजींना मी कुठे भेटू. ते म्हणाले की हरिद्वारला जा, तिथे त्यांचा आश्रम आहे. आणि मग उद्धव बद्रिकाश्रमाकडे निघाले. विदुर काका हरिद्वारच्या दिशेने निघाले. आणि हरिद्वाराच्या दिशेने जात असताना त्यांच्या मनात एकच होतं की मैत्रेयांना स्वतः भगवंतांनी सांगितलंय, त्यांच्या मुखातून मी जे काही ऐकेन ते भगवंतच मला सांगतायत असं मला वाटेल. आणि मग त्या भगवंताविषयीची अपार कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये दाटून आली की आपल्या हिताचा विचार तो करतो आहे. तो सदैव आपल्या हिताचाच विचार करतो. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि दुःख सुद्धा आपल्यावर उपकार करण्यासाठीच तो पाठवतो. त्याला कठोर म्हणता कामा नये. आणि बरे दिवस आले तर मैं तुम्हारा शुक्रगुजार हूँ असं म्हणू नये. आपण देवाला शुक्रगुजार म्हणत नाही. शुक्र कन्हैया का शुक्र मानता हूँ आपण नाही म्हणत.
आपण म्हणतो की मी तुझ्याविषयी कृतज्ञ आहे. शुक्रगुजारी आपला स्वभाव नाही, आपली संस्कृती नाही, आपला परंपरा नाही. ऋणात राहणं, ऋण स्मरणं आपली प्रवृत्ती. छोट्या छोट्या सनातन धर्माच्या गोष्टी आहेत त्या, है ना, उनका शुक्रगुजार हो. नाही, माझ्या हितासाठी जे तू केलंयस, तुझ्या करुणेनं माझं मन भरून आलंय, मी कृतज्ञ आहे. विदुर निघाले हरिद्वाराकडे आणि मनामध्ये भगवंताच्या विषयीची अशी कृतज्ञता निर्माण झाली. आणि मग भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही असं त्यांच्या मनात आल्यामुळं भगवंताचं नामस्मरण करत करत ते हरिद्वाराच्या दिशेनं निघाले. त्या नामस्मरणामध्ये क्षणभर आपण सगळेजण सहभागी होऊया. कृष्ण भगवान की. त्यालाच ज्ञानाची प्राप्ती होते. अहंकार घेऊन ज्ञान मिळवता येत नाही. मैत्रेयींनाही खूप आनंद झाला. सूत शौनकांना सांगतायत की मैत्रेयींनी जेव्हा विदुरांना येताना पाहिलं तेव्हा त्यांच्याही मनामध्ये, उद्धवांच्या मनात जो प्रेमाचा भाव निर्माण झाला तो झाला. आणि विदुर काकांच्या मनामध्ये ह्या विद्वद आचार्यांच्या विषयी पराकुटीचा आदर निर्माण झाला. उभयतांनी एकमेकांचा उचित सन्मान केला. विदुर काकांनी सर्व प्रसंग सांगितला, उद्धवाने दिलेला निरोपही सांगितला. आणि मैत्रेयी म्हणाले की तुला जे ज्ञान पाहिजे आहे ते मी तुला अवश्य देईन, कारण का भगवंताने मला तशी आज्ञा केलेली आहे. अनधिकार कुणाला ज्ञान देऊ नये असा ह्याचा अर्थ होतो. ज्ञान घेण्याचा पण एक अधिकार असतो आणि असा अधिकार कुणालाही मिळू शकतो. आमच्या कानोपात्रेला मिळू शकतो, चोखामेळ्यांना मिळू शकतो, गोरोबा काकांना मिळू शकतो, सावता महाराजांना मिळू शकतो, कुणालाही मिळू शकतो. संवाद सुरू झाला. श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला सांगतायत की पहिला प्रश्न विदुर काकांनी विचारला. आता श्री शुकदेव विदुर काका म्हणत नाहीत, विदुरच म्हणतात. पण काका म्हणणं जास्त, आम्ही गोरा कुंभार असं कधी म्हणत नाही संप्रदायात. आम्ही म्हणतो गोरोबा काका. आम्ही सोपान महाराज असं म्हणत नाही, सोपान देवांना सोपान काका म्हणतो, मुक्ताबाई म्हणतो, निवृत्तीनाथ दादा म्हणतो. कारण का त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी एक नातं जोडतो. आणि असं नातं जोडलं की आपणही मग हळूहळू बदलायला लागतो, आपल्यातही थोडं थोडं परिवर्तन घडायला लागतं. श्री शुकदेवजी महाराज सांगतायत की राजा परीक्षित विदुरांनी विचारलं की मला सृष्टिक्रम समजून घ्यायचा आहे. आणि सृष्टिक्रम समजून घ्यायचा आहे
म्हणजे सृष्टी निर्माण झाल्यानंतर मानवी वंश कसा कसा निर्माण झाला आणि या मानवी वंशाच्या वृद्धीसाठी कोणकोणत्या विभूतींचं कोणकोणतं योगदान होतं याच्याविषयी मला सांगायचं, मला विचारायचं. मैत्रेयीजींनी सगळा सृष्टिक्रम समजावून सांगितला. त्यातला प्रत्येक पदर समजून घेत गेलो तर अयोध्येहून निरोप आलाय की जरा लवकर लेबर पेन्स सुरू आहेत. पण तो कधी ना कधीतरी समजून घेतला पाहिजे. संकल्पातून सृष्टी निर्माण झाली म्हणजे काय, सृष्टी कशी कशी निर्माण झाली, पंचमहाभूत कशी निर्माण झाली, पृथ्वीवरती पाणी कुठून आलं, अग्नी कुठून आला, जीव कसे आले, वनस्पती कशी निर्माण झाली, सप्तखंड कोणते आहेत, या सगळ्याविषयीची माहिती दिली. हे सगळं प्रातस्मरणामध्ये आपण रोज म्हणतो. सप्तार्णवा सप्तकुलाश्चलाश्च सप्तर्षयो द्वीपवनानि सप्त भूरादि कृत्वा भुवनानि सप्त कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. ते प्रातस्मरणाची पुस्तकं मिळतात का? मी आजही दिवसभर प्रयत्न केला, मिळाली तर ते आपल्याला इथे उपलब्ध करतील असं वाटतं मला. बघू कसं होतं. आणि मग या सृष्टिक्रमानंतर मानवी जीवनातला सगळा क्रम सांगत असताना दिती आणि कश्यपांचं आख्यान मैत्रेयांनी सांगितलंय. कश्यप अतिशय तपस्वी आहेत, ज्ञानी तर आहेतच आहेत. ज्ञानी असूनही अंतःकरण भक्तीनं परिपूर्ण आहे. आणि त्यांची पत्नी दिती ही पण आपल्या नवऱ्याच्या धर्मकार्यामध्ये 100% सहभागी आहे. पती पत्नी परस्परांच्या ध्येयपूर्तीसाठी अनुकूल वर्तन करतात, त्याला सफल संसार म्हणतात. धर्मेच अर्थेच कामेच नातिचराम. नवरा बायकोला सांगतो की माझं धर्मकार्य तुझ्याशिवाय अपुरं आहे. मी जीवनामध्ये जे जे काही मिळवेन, अर्थ मिळवेन, द्रव्य मिळवेन, तुझ्या सहकाराशिवाय अशक्य आहे. आणि माझ्या जीवनामधल्या जितक्या जीवनविषयक कामना आहेत मनातल्या, त्या सगळ्या तुझ्याशिवाय पूर्ण होणार नाही. आणि तेच सगळं वचन पत्नी नवऱ्याला देते. वामा म्हटलंय तिला, म्हणजे ती वामभाग आहे. प्रकृती आणि पुरुष अभिन्न आहे. स्त्री ना कमी आहे, पुरुष ना श्रेष्ठ आहे. दोघं समकक्ष आहेत, एकमेकांना समांतर आहेत, एकमेकांना पूरक आहेत. तो प्रपंच सफल आहे. भांडी कुंडी, कपडे लत्ता, धन दौलत या सगळ्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या गोष्टी आहेत. पण एकमेकांची सोबत, एकमेकांची साथ, एकमेकांची ध्येय, स्त्रीला पण ध्येय आहे, त्या पूर्तीसाठी पुरुष प्रयत्न करेल, पुरुषाच्या ध्येयासाठी स्त्री प्रयत्न करेल. आणि अशा प्रयत्नांनीच आयुष्य सुखी होतं. कवी अनिलांची एक कविता आहे. आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध झालेले पण न थकलेले पती पत्नी दिवस मावळत असताना एकमेकांच्या जवळ बसून आपल्या आयुष्याच्या वाटचालीचं सिंहावलोकन करतात. 70 रुपये पगार होता, कशी सुरुवात झाली, काहीच नव्हतं. घरी भांडी कुंडी पण बेताची होती. जे काही सामान्य संसारी माणसं, अडचणी येत गेल्या, संकटही येत गेली, अपमान उपेक्षा होत गेले, पुढे सन्मानही आला, चांगले दिवसही आले. आणि तो एक सुंदर प्रश्न विचारतो की हे सगळं आज आपण जेव्हा मागे वळून बघतोय तेव्हा प्रश्न पडतो की कसं काय निभावलंय. आणि मग अनिल लिहितात, कसे निभावून गेलो कळले नाही, कळले नव्हते. कसे निभावून गेलो कळले नाही, कळले नव्हते. तेव्हाही कळलं नव्हतं, आजही कळलं नाही. तसं काही खास नव्हतं. बघा, कसे निभावून गेलो कळले नाही, कळले नव्हते. तसे काही खास नव्हते, फक्त हाती हात होते. फक्त हाती हात.
ही अनन्यता आहे, दिती कश्यपांच्या जीवनातही होती. आणि म्हणून त्या दोघांचा संसार आध्यात्मिक दृष्टीने अतिशय उत्तम रीतीने चालला होता. एके दिवशी नदीवरती संध्या स्नान करायसाठी हे ज्ञानी कश्यप गेले होते आणि स्नान करून येऊन घरची नित्य संध्याकाळची पूजा वंदना करायची. आणि आपला नवरा नदीवरून येईल अशी प्रतीक्षा करत असताना आसक्ती है ना, कभी भी आसक्ती. पहिल्यांदा दितीच्या मनामध्ये असा विचार आला की इतके वर्ष आपण प्रपंचामध्ये एकमेकांच्या सोबत आहोत, धर्मकार्यामध्ये जे काही आहे ज्ञानार्जन, ज्ञान देणं, सगळ्यांमध्ये आपण एकमेक, पण एक स्त्री म्हणून माझी काही कामना आहे, मी अशी संतानविहीन मरावं का? संयम, मर्यादा, धैर्य, ब्रह्मचर्य सगळं छान आहे. आणि असा विचार करता 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 दितीच्या मनामध्ये अमर्याद कामवासना निर्माण झाली. आणि कामातुराणाम न भयम न लज्जा. आणि नवरा नदीवरून स्नान करून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की संध्याकाळच्या वेळी रोज आपल्या पूजा अर्चेची तयारी करणारी आपली पत्नी आज नटून थटून कशी काय बसली. नटण्याला वैदिक परंपरेत विरोध नाही आहे. उत्तमात उत्तम नटणं जे आहे ते नटावं असं म्हटलेलं आहे. पण कोणत्या वेळी काय करायचं हे कळलं पाहिजे. कुलीन घरातली स्त्री थोडंसं उग्र वाटणारं शृंगार करून संध्याकाळच्या वेळी बसली असेल तर ते अधार्मिक मानलं गेलं. दिती तशी बसली. कश्यपांना मोठं आश्चर्य वाटलं. कश्यप आले, पूजेची तयारी तर काहीच झालेली नव्हती. त्यांनी विचारलं की हे काय तुझ्या डोक्यात? ते तर ज्ञानी होते, त्यांना कळालं काय झालं. तर ती म्हणाली की एक पती म्हणून पत्नीची कामवासना पूर्ण करणं तुमचा धर्म आहे आणि मला माझी इच्छा तृप्त करून घ्यायची आहे. ते म्हणाले की तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? ही वेळ संध्याकाळची आहे. शिवजी आणि माता पार्वती विश्वभ्रमण यावेळी करत असतात. लक्ष्मी घरात यायची ही वेळ आहे. ही काही कामपूर्तीची घटिका नाही आहे. त्यामुळं तू हे डोक्यातनं काढून टाक. पण जेव्हा इतर कोणत्याही विकारापेक्षा काम डोक्यात थैमान घालतो तेव्हा कसलीच मर्यादा तो पाळत नाही.